नमस्कार, मी गणेश मोरे. आपण पाहत आहे सिटी प्लस मराठी. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, शहराचा विकास, मोठे प्रकल्प आणि कोट्यावधीचा खर्च. पण याच महानगरपालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत आता गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. कारण काही ठिकाणी सुरक्षा रक्षक प्रत्यक्षात नसताना देखील त्यांच्या नावावरती पगार काढला जात असल्याचा आरोप समोर येत आहे. महानगरपालिकेच्या शहरभरातील अनेक आस्थापनांवरती सुरक्षा रक्षक नेमले आहेत. उदाहरणार्थ, महानगरपालिकेच्या शाळा असतील, उद्यानं असतील, पाण्याच्या टाक्या असतील, प्रभाग कार्यालय असतील आणि इतर महानगरपालिका इमारती या सर्व ठिकाणी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी ठेकेदारामार्फत सुरक्षा रक्षकांचे मदतनीस नेमले आहेत. या कामासाठी 3 शिफ्ट असतात: सकाळ, दुपार आणि नाईट शिफ्ट. पण सिटी प्लस मराठीने शहरातील अनेक ठिकाणी जाऊन केलेल्या पाहणीत काही वेगळंच चित्र समोर आलं. नियमाप्रमाणे ज्या ठिकाणी 2 किंवा 3 सुरक्षा रक्षक असायला हवे, तिथे अनेक ठिकाणी रात्रीच्या शिफ्टमध्ये फक्त एकच कर्मचारी दिसतात. बाकीचे कर्मचारी कागदावर असतात. काही ठिकाणी तर कर्मचारीच नसतात. जवळपास आता 4:25 झाले दुपारचे आणि ही आहे नेवाळे वस्तीतली प्राथमिक शाळा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची. या ठिकाणी हे त्याचं गेट आहे. आतमध्ये पण आपण शूटिंग घेतली. बाहेरून कोणी कुठलाही इथं सुरक्षा रक्षक नाही आहे. हे गेट आहे. आतमध्ये शाळा आहे. आज रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस आहे, परंतु या ठिकाणी कोणताही सुरक्षा रक्षकाचा मदतनीस नाही आहे. ठेकेदारांवरती करोडो रुपये बिलं काढली जातात त्यांची आणि या पद्धतीने महानगरपालिकेचा सुरक्षा विभागाचा कारभार चालला जातो. याहून अधिक धक्कादायक म्हणजे काही ठिकाणी उपस्थिती रजिस्टरमध्ये सही आहे, पण त्या नावाचा कर्मचारी तिथं दिसत नाही. म्हणजेच माणूस नाही, पण पगार मात्र पूर्ण आहे. या पद्धतीने दर महिन्याला 26 ते 30 दिवसांचे वेतन काढले जात असल्याचा आरोप देखील अनेक वेळा झाले आहेत. दुपारचे आता 5:05 झालेत. आज 5 एप्रिल ही जाधववाडीतली PCMCची पब्लिक स्कूल साई जीवन प्राथमिक विद्यालय आहे. हा विद्यालयाचा परिसर. या ठिकाणी हे सिक्युरिटी केबिन आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी देखील या केबिनमध्ये पण कोणी नाहीये. पण जवळपास 10 मिनिटं झालं या ठिकाणी आहोत. कोणी नाही या ठिकाणी. जाधववाडीमधलीच त्याच बिल्डिंगमधली ही उर्दू प्राथमिक शाळा आहे, चिखली जाधववाडी या ठिकाणची. या ठिकाणी देखील जर आपण पाहिलं तर हे गेट आहे, एक केबिन आहे. या ठिकाणी देखील सुरक्षा रक्षकाचा मदतनीस कोणीही दिसून येत नाहीये. जवळपास अर्धा तास झालं या ठिकाणी आपण आहोत. या ठिकाणी कोणीच दिसून येत नाहीये. भाजपचे नगरसेवक विनोद नडे यांनी देखील सुरक्षा विभागातील 116 कोटी रुपयांच्या टेंडर प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मात्र प्रत्यक्षात सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीबाबत काय परिस्थिती आहे, याबाबत आता अधिक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. तर आपण आता रात्रीचे बरोबर 11:35 झाल्यात आणि संभाजीनगरमधलंच स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल जर पाहिलं तर हे राम भरोसे आहे. या ठिकाणी देखील कुठलेही सुरक्षा रक्षक दिसून येत नाहीत. एक सुरक्षा रक्षक आहे फक्त एवढा.
बहुतेक याच्याच भरोशावरती एक क्रीडा संकुल दिसतंय. या ठिकाणी देखील एकही सुरक्षा रक्षक दिसून येत नाही. जे आहे ते राम भरोसे आहे. यांच्या जीवावरतीच फक्त हा पॉइंट या ठिकाणी दिसून येतोय. कर्जाच्या खाईत आहे. पालिकेवरती हजार कोटीचे कर्ज झालेले आहेत. जे काम करणारे ठेकेदार आहेत त्यांच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि या भ्रष्टाचारात जे कोणी अधिकारी सामील आहेत त्यांच्यावर देखील तात्काळ निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आधीच हजारो कोटींच्या कर्जाच्या ओझ्याखाली आहे आणि अशा परिस्थितीत जर सुरक्षा व्यवस्थेतच अनियमितता किंवा गैरप्रकार होत असतील तर हा अत्यंत गंभीर विषय आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका बोराडे वस्तीतली ही पाण्याची टाकी आहे. या ठिकाणी जे काम करणारे कर्मचारी आहेत, म्हणजे ज्या लोकांनी टाकीचं कंस्ट्रक्शन केलंय ते लोक असं सांगतायत की या ठिकाणी सकाळी एक माणूस येतो आणि 3-4 वाजता तो निघून जातो. कधी येतो कधी नाही येत. सिक्युरिटी आहे का नाही या ठिकाणी माहीत नाही आहे, परंतु या ठिकाणी सुरक्षा रक्षक असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की आपण जर पाहिलं तर याला कुठलंही गेट नाही आहे, सीमा भिंत नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील सुरक्षा रक्षक असणं आवश्यक आहे. ही आहे बोराडे वस्तीतली पाण्याची टाकी. आता काही महत्त्वाचे प्रश्न प्रशासनाला विचारावे लागतील. सुरक्षा रक्षक प्रत्यक्षात ड्युटीवर आहेत का, त्याची तपासणी कोण करणार, उपस्थिती नोंद आणि प्रत्यक्ष काम यामध्ये फरक का दिसतोय, या प्रकरणाची चौकशी होणार का आणि दोषींवरती कारवाई कधी होणार. सिटी प्लस मराठी या विषयाचा पुढेही पाठपुरावा करत राहणार आहे. जर तुमच्याकडे देखील अशा प्रकारचे फोटो, व्हिडिओ किंवा माहिती असेल तर ती आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. कारण प्रश्न शहराचा आहे आणि पैसा करदात्या नागरिकांचा.